सो नेक्स्ट चॅप्टर आहे पैसा म्हणजेच मनी. आणि पैसा म्हणजे काय तर हे आपल्या सर्वांना काही वेगळ्या प्रकारे सांगायला नको. तरी पण पैसा या चॅप्टरमध्ये नक्की काय आहे, त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट काय आहेत तर त्यांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. तर वस्तू विनिमय, ज्याला बार्टर सिस्टीम असं म्हणतो आपण, तर वस्तूंच्या बदल्यात वस्तू देणे आणि घेणे म्हणजेच वस्तू विनिमय होय. आणि यामध्ये काही अडचणी आल्या होत्या, तर त्या अडचणी एक एक बघूयात आपण काय होत्या. तर फर्स्ट आहे की गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. तर गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव म्हणजे काय, तर ह्या काकांकडे इथे कापड आहे आणि ह्या मुलाकडे इथे फिश आहेत. तर त्या काका काय करतात तर त्या मुलाला कापड देतात आणि तो मुलगा त्यांना फिश देतो. इथपर्यंत ही कंडिशन ओके आहे. परंतु त्या मुलाला जर फिशच्या बदल्यामध्ये जर दूध हवं असेल तर मात्र त्या काकांकडे ते द्यायला नाही आहे, तर त्यावेळेस ते लिमिटेशन येतात. म्हणून गरजांचा दुहेरी संयोगाचा अभाव काय आहे हा कन्सेप्ट तुम्हाला आता कळाला. त्यानंतर नेक्स्ट आहे की मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. आता जर काका त्याला 1 kg कापड देत असेल तर तो मुलगा त्यांना 1 kg जे फिश आहे तर ते देतील. परंतु सर सपोज जर दुधाचा विचार आला तर आपल्याला माहिती आहे की जे दूध आहे तर ते आपण kgमध्ये नाही तर ते आपण लिटरमध्ये मेजर करत असतो. तर अशा वेळेसुद्धा एक सामायिक मापदंड नसल्या कारणाने सुद्धा इथे जे आहे तर त्याला एक अभाव येत असतो किंवा एक बॅरियर येत असतो. त्यानंतर वस्तूंचा साठा करण्यातील अडचण म्हणजे काय की बघा आता इथे हे काका काय करतात, त्याला कापड देतात आणि तो मुलगा त्यांना फिश देतो. पण इथे असं समजूयात की त्या काकांना फिशची गरज नाही आहे, त्यांना दूध हवं आहे. म्हणजे काय करतील ते एका दुसऱ्या व्यक्तीकडून काय करतील तर त्याला ते फिश देतील आणि त्याच्याकडून ते मिल्क घेतील. ओके. परंतु जे फिश आहे तर ते नाशवंत आहे, त्यांना ते लवकरात लवकर त्या दुसऱ्या व्यक्तीकडून मिल्क घ्यावं लागेल. तर असं नाही केलं तर ती जी फिशची किंमत आहे किंवा जी व्हॅल्यू आहे तर ती मिल्कच्या याचा विचार केला मिल्कच्या कंपॅरिझनमध्ये तर ती कमी होईल. त्यामुळे वस्तूंचा साठा करण्यामध्ये अडचण होत होती. त्यानंतर विभाज्यतेची अडचण. विभाज्यते अडचण म्हणजे काय की असं समजा की एक kg सपोज कापड आहे आणि तो मुलगा आहे तो 1 kg त्यांना मासे देतो. परंतु असं समजा की आता 1 kg कापड आहे आणि याच्याकडे भरपूर मासे आहेत, परंतु त्याने 1 kgचा एकच फिश आणला आणि त्या काकांची अशी इच्छा आहे की त्यांना फक्त अर्धाच फिश हवा आहे किंवा अर्धाच किलो फिश हवा आहे. तर तेवढ्या प्रमाणामध्ये ते कापड देतील, परंतु तो मुलगा अर्धा फिश पण देईल. परंतु जो अर्धा kgचा जो फिश आहे तर तो वेस्ट जाईल जर कोणी एखाद्या व्यक्तीने घेतला नाही तर. आणि ही फिशच्या बाबतीत गोष्ट सोपी आहे, चला आपण मान्य करूया. परंतु जर तिथे त्याचऐवजी दुसरा पशु असेल, शेळी असेल, गाय असेल, अशा वेळेस की ज्यांचा पूर्वी वापर केला जायचा तर त्यावेळेस ह्या ज्या अडचणी होत्या तर त्या निर्माण व्हायच्या. तर त्यामुळे ही एक विभाज्यतेची अडचण होती. त्यानंतर विलंबित देण्यातील अडचण म्हणजे जे डेफर्ड पेमेंट आहे की आपल्याला माहिती आहे की आपण कर्ज, सपोज हा जो मुलगा आहे त्याने कर्ज म्हणून जर कापड घेतलं तर ते ओके आहे, परंतु पुन्हा त्यांना जेव्हा गरज असेल त्या काकांना ते कापड पुन्हा त्यांना रिटर्न करायचे असेल तर त्याला ते पॉसिबल होणार नाही. परंतु तीच गोष्ट जर पैशाच्या स्वरूपामध्ये असेल, कर्ज घेतला असेल तर पैशाच्या स्वरूपामध्ये त्याला पैसे देणे पॉसिबल होईल. तर अशा प्रकारची जी अडचण होती तर ह्या सर्व प्रकारच्या अडचणी या जी ओल्ड आपली बार्टर सिस्टीम होती किंवा वस्तू विनिमय होती तर यामध्ये होत्या आणि आता आपण त्यामध्ये भरपूर ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट तर पैशाची व्याख्या. तर पैशाची व्याख्या 2 इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी केलेली आहे. फर्स्ट आहे प्राध्यापक क्राउथर यांचं असं म्हणणं आहे की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य असते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचलनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा होय. सगळ्यात महत्त्वाचं काय तर मूल्याचं जे मेजरमेंट आहे आणि स्टोअर आहे तर ती गोष्ट जी गोष्ट करते तर त्या वस्तूला आपण पैसा असं म्हणतो. आणि प्राध्यापक वॉकर यांच्या म्हणण्यानुसार जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. तर ही खूप इंटरेस्टिंग डेफिनेशन आहे, जो पैशाचे कार्य करतो तो पैसा. तर अशा प्रकारचा क्वेश्चन एक्झाममध्ये बनू शकतो की जो पैशाचे कार्य करतो तो पैसा, ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे तर ती प्राध्यापक वॉकर यांनी दिलेली आहे. त्यानंतर पैशाची उत्क्रांती. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे उत्क्रांती आहे, क्रांती नव्हे. आता इथे 2 लक्षात घ्या डेफिनेशन. क्रांती आणि उत्क्रांती म्हणजे काय तर ही एक मराठीमधली होक्याब आहे. उत्क्रांती ही हळूहळू होत असते आणि क्रांती म्हणजे ही एकदम होत असते. जर ज्यांना लक्षात राहत नसेल तर त्यांनी 1857चा उठाव, ज्याला आपण 1857ची क्रांती असं म्हणतो, तर तो अचानक झाला होता. ओके. म्हणून क्रांती ही अचानक होत असते आणि जी उत्क्रांती आहे, जी रिव्होल्यूशन आहे तर ती
हळूहळू होत असते। त्यामुळे जो पैसा आहे तर तो असा एकदम अचानक अस्तित्वात आलेला नाही, त्याचं जे स्वरूप आहे तर ते बदलत गेलेलं आहे काळानुसार, संस्कृतीनुसार, तर ते बदल होत गेलेला आहे। म्हणून पैशाची जी उत्क्रांती आहे तर ती उत्क्रांती आहे। नेक्स्ट, आता आपण पैशाची उत्क्रांती कशी झाली तर त्यावरती बघूयात। इथे बघा मित्रांनो की इतिहासपूर्व काळामध्ये म्हणजे अगदी जुनी सिस्टीम होती, त्यावेळेस पशूंचा देवाणघेवाणीसाठी उपयोग व्हायचा। परंतु एखाद्या व्यक्तीकडे शेळी असेल आणि एखाद्या व्यक्तीकडे गाय असेल तर शेळीच्या बदल्यामध्ये गाय देणं पॉसिबल होतं का नाही, किंवा ते इकॉनॉमिकली दृष्ट्या तेवढं पॉसिबल नव्हतं किंवा योग्य नव्हतं। त्यानंतर मग लोकांनी कसली सुरुवात केली तर एक ज्या वस्तू होत्या तर त्यांचा पैसा म्हणून सुरुवात केली। परंतु त्यामध्ये सुद्धा लिमिटेशन आलं की आता ही सपोज इथे कवडे आहे तर एखादा समुद्रकिनारी राहणारा व्यक्ती असेल तर तो इझिली त्या कवड्या ज्या आहेत तर त्या मिळू शकतो, त्याच्याकडे जास्त प्रमाणात कवड्या असतील। परंतु एखाद्या डोंगर दऱ्यांमध्ये असणारा व्यक्ती असतील तर त्याच्याकडे त्या कमी प्रमाणामध्ये असतील। त्यामुळे इथे अवेलेबिलिटी एका व्यक्तीकडे जास्त असायची आणि एका व्यक्तीकडे कमी असायची, त्यामुळे सुद्धा याच्यावरती काही लिमिटेशन आलं। आणि नंतर आपण गेलो धातू पैसाकडे आणि त्यानंतर धातूंची नाणी। आता हा इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की धातू पैसा म्हणजे काय आणि धातूंची नाणी म्हणजे काय। तर धातू पैसा म्हणजे काय, तर धातू पैसा म्हणजे की सपोज असं समजूया की 1 रुपयाचं एक कॉईन आहे आणि ते सपोज ॲल्युमिनियमचं आहे। तर ते ॲल्युमिनियमचं जे कॉईन आहे तर ते जर वितळवलं तर जो ॲल्युमिनियम जो धातू आहे तर त्याची किंमतसुद्धा तेवढीच होईल। परंतु जर आपण धातूचं जर नाणं बघितलं तर ते मिश्र धातूंपासून बनलेलं असतं, त्यामध्ये निकेल असेल, ॲल्युमिनियम असेल। तर सपोज 1 रुपयाचं जर तुम्ही नाणं वितळवलं त्यापासून जे मेटल पागलं जाईल त्याचे जर बाजारात मूल्य विचारलं आपण तर ते 1 रुपया नसेल तर ते निश्चितच त्याच्यापेक्षा कमी होईल। आणि तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जी धातूंची नाणी होती तर त्यामध्ये प्रॉब्लेम काय आला की सपोज असं समजूया की 1 रुपयाचं कॉईन आहे आणि त्याची फेस व्हॅल्यूसुद्धा तेवढीच आहे आणि ते जर वितळवलं तर त्याच्यापासून 1 रुपयाचंच जेवढं मेटल आहे ते उत्पन्न होईल। परंतु मित्रांनो त्याच मेटल जे वितळवलं आहे त्यापासून जर ब्लेड बनवले आपण तर ते 10 ब्लेड तयार होतील आणि एका ब्लेडची असं समजा की किंमत 1 रुपया आहे। तर 10 ब्लेड तयार झाल्यामुळे तर 1 रुपयापासून 1 रुपयाचा कॉईन होता, त्याची जर व्हॅल्यू बघितली वितळवला तर ती पण 1 रुपयाच होती। परंतु त्यापासून जो दुसरा प्रोडक्ट बनवला आपण जो ब्लेड होता तर त्याची किंमत मात्र आता 10 रुपये झालेली आहे। तर अशा प्रकारची जो प्रॉब्लेम होता तर तो इथे येत होता, त्यामुळे आपण नंतर कॉईन सिस्टीम आली। आता या कॉईनमध्ये काय आहे, धातू कॉईनमध्ये काय आहे तर आपण ही सेम सिस्टीम विचार घेतला, गोष्ट थिंग लक्षात घेतली की त्या 1 रुपयाचं कॉईन आहे त्यापासून ते जर वितळवलं तर त्याची व्हॅल्यू 1 रुपयात राहील आणि त्यापासून जर ब्लेड तयार केलं तर ते 10 ब्लेड तयार होणार नाही, कारण त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात जे ॲल्युमिनियम आहे किंवा धातू आहे तो तेवढ्या शुद्ध प्रमाणात नाही आहे, तर त्यापासून एकच ब्लेड बनेल आणि त्याची व्हॅल्यू एकच असेल। त्यामुळे ही सिस्टीम, आता ह्या सिस्टीमपासून आपण पुन्हा जी करन्सी आहे नोटीकडे का गेलो, कारण तुम्हाला बघा 10 रुपयाचं किंवा 1000 रुपयापर्यंत ठीक आहे, तुम्हाला व्यवहार करायचे असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला कॉईन देऊ शकता। परंतु 10,000ची गोष्ट आहे, 1 लाख रुपयाची गोष्ट आहे तर मात्र तुम्हाला ती एक्सचेंजमध्ये पॉसिबल होणार नाही द्यायला किंवा ट्रान्सपोर्ट करायला ते इझी होणार नाही। त्यामुळे आपण जी करन्सी होती किंवा नोट सिस्टीम आणली। आता नोट सिस्टीम पण ठीक आहे की तुम्ही 5,000 10,000 एखाद्या व्यक्तीला देणार असाल, परंतु एखाद्या व्यक्तीला जर 1 लाख रुपयाची जर गरज असेल तर तुम्ही ते जर घेऊन जात असाल तर तो तुम्हाला म्हणजे चोरी जाण्याची सुद्धा किंवा लूट होण्याची शक्यता असू शकते। त्यामुळे अगदी हा जो चेक सिस्टीम आहे किंवा ड्राफ्ट सिस्टीम आहे, तुम्ही अगदी त्याला फक्त एका चेकवरती 1 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये अमाऊंट लिहून दिलीत आणि तो डायरेक्ट बँकमध्ये जाईल आणि विथड्रॉ करेल किंवा पैसे भरेल। तर अशा प्रकारे आपण करन्सीवरती मात करून सुद्धा चेक सिस्टीम आणली। त्यानंतर त्याही पुढे गेलो तर आपण ज्याला प्लास्टिक मनी बोलतो म्हणजे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड। तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड याचा फायदा कसा की इथे बघितलं आपल्याला काहीतरी फिजिकल अपिअरन्स होतं किंवा पैशांची गरज होती। आता इथे ए हा एक व्यक्ती आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे आहे, परंतु त्याच्याकडे पैसे नाही आहे, तर तो सी या व्यक्तीकडे पैसे, तर तो काय करेल डायरेक्ट ATMच्या साहाय्याने ए ह्या व्यक्तीला ट्रान्सफर करेल आणि ए हा व्यक्तीकडे काय करेल मग तो ATMमधून पैसे काढेल आणि हॉस्पिटलमध्ये भरेल। ओके, पण त्याही पुढे गेलो आपण तर आता डिजिटल वॉलेट आलेले आहे। डिजिटल वॉलेटमध्ये भीम असेल, फोनपे असेल, गुगल पे, तर यामध्ये काय तर आपल्याला ATMची सुद्धा काही गरज पडणार नाही किंवा प्लास्टिक मनीची सुद्धा काही गरज पडणार नाही। यामध्ये आपण डायरेक्ट सपोज ए हा व्यक्ती, पुन्हा एक्झाम्पल तेच घेऊ, ए हा व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये पैसे भरायचे आहेत आणि सी हा व्यक्ती आहे
तर ए ह्या व्यक्तीकडे जेव्हा पैसे नसेल तर सी हा व्यक्ती त्याचा मित्र काय करेल, त्याला अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करेल. सेम ए हा व्यक्ती काय करेल, पुन्हा हॉस्पिटलचं जे अकाउंट आहे तर त्या अकाउंटवरती तो पैसे ट्रान्सफर करेल. म्हणजे यामध्ये पैशांचं स्थलांतर होते, मग आता ते फिजिकली होत नाही आहे. ओके, सो अशा प्रकारे जे पैशाची जी उत्क्रांती आहे ती आता आपल्याला दिसून येते आजच्या जगामध्ये. सो धातू पैसा बघितला की जो धातू पैसा होता ओल्ड, यामध्ये सोने चांदी ॲल्युमिनियम यासारख्या धातूंचा वापर केला जायचा. त्यानंतर आपण धातूंची नाणी आणली, कॉईन आणले. यामध्ये बघितलं होतं आपण की यामध्ये काय होतं तर एक स्टँडर्ड कॉईन होतं आणि एक सब स्टँडर्ड कॉईन होतं. आणि स्टँडर्ड कॉईनमध्ये काय असतं बघितलं आपण की फेस व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे ज्या दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य असतं तर ते सारखंच असतं. म्हणजे 1 रुपयाचं जर कॉईन असेल तर तो जर वितळवला तर त्यापासून 1 रुपयाचंच मेटल तयार होईल. ओके, आणि गौण आणि लाक्षणिक नाणी म्हणजे काय तर त्याची फेस व्हॅल्यू ही जास्त असते आणि त्यामधली जी आतमधली जी गोष्ट असते तर ती कमी असते. आणि ही जी नाणी असतात तर ती ॲल्युमिनियम असेल, निकेल असेल यांसारख्या कमी दर्जांच्या धातूंपासून बनवलेली असतात. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची यामध्ये की भारताच्या चलनातील सर्व नाणी ही आता लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. ओके, या टाईपचा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्व नाणी जी आहेत तर ती कोणत्या टाईपची आहे, लाक्षणिक किंवा गौण. आणि यामधला तुम्हाला जो फरक येतो तो मी सांगितलेला आहे. त्यानंतर गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारांमध्ये वापरली जातात. आणि गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे म्हणजे ट्रान्सपोर्टमुळे आपण बघितला की कागदी पैसा आहे तर तो अस्तित्वात आला होता. त्यानंतर कागदी पैसा पण बघितला. आता कागदी पैशाच्या बाबतीत आपण काय तो कन्सेप्ट समजलेला आहे, परंतु यात लक्षात ठेवायचे की ज्या नोटा असतील तर त्या चलनामध्ये आणण्याचा एकाधिकार मात्र मध्यवर्ती बँक की ज्याला आपण RBI म्हणतो भारतामध्ये, तो त्या RBIमध्ये आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश हा कागदी पैशामध्ये होतो. आता भारतामध्ये जर बघितलं आपण तर 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणे ही भारत सरकारकडून चलनात आणली जातात. लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्त्वाचं आहे की 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची नाणी ही भारत सरकारकडून चलनात आणली जातात. ओके, आणि त्यानंतर जे चलनामध्ये आणली जातात ती भारत सरकारकडून. आणि त्यापुढील म्हणजे 1 रुपयाची नोट सोडून त्या व्यतिरिक्त ज्या काही पुढचे 10 रुपयाचे असेल, अगदी 2000 रुपयाच्या ज्या नोटा असतील तर त्या चलन निर्मितीचे आधार मात्र RBIकडे आहेत. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत. 1 रुपयाची नोट आणि जे सर्व नाणी आहेत तर ते चलनात आणण्याचा अधिकार गव्हर्नमेंटकडे आहे आणि त्यापुढील ज्या काही नोटा असतील तर त्यांचा अधिकार मात्र RBIकडे आहे. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय, पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला. त्यानंतर पत पैसा म्हणजे काय, ओके, बँक मनी काय, बँक मनी. आता हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, मी समजून सांगणारे लक्षात ठेवा. तर बँक मनी म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आपण समजूया की SBI ही बँक आहे. SBI काय करते, 2 व्यक्ती आहेत A आणि B. SBI ही जी बँक आहे ती A ह्या व्यक्तीला काय करते, कर्ज देते आणि ते कर्ज देते 5% या दराने. ओके, आणि जो B हा जो व्यक्ती आहे तर तो B हा व्यक्ती SBI या बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि त्याला व्याज मिळते 2%. ओके, म्हणजे काय झालं तर B या व्यक्तीने असं समजूया की SBI बँकेमध्ये 100 रुपये ठेवले. ओके, 100 रुपये ठेवल्यानंतर त्याला 2% व्याज मिळणार आहे. ओके, म्हणजे असं समजूया की त्याला वर्षाला 102 रुपये भेटणार आहेत, कारण 100 रुपये आणि त्याच्यावरचे 2 रुपये. परंतु A हा जो व्यक्ती आहे त्याला असं समजूया की त्याला 5% दराने त्याला काय भेटलेलं कर्ज, आणि त्याने ते कर्ज घेतलेले किती घेतलेलं आहे तर ते 100 रुपये कर्ज घेतलेले आणि 5% म्हणजे त्याला किती बँकेमध्ये किती भरायचे आहेत, 105 रुपये भरायचे आहेत. म्हणजे बघा SBIकडे काहीच पैसे नाही असं समजा, पण SBIने काय केलं, B या व्यक्तीकडून पैसे घेतले 100 रुपये आणि ते A ह्या व्यक्तीला दिले. A हा जो व्यक्ती आहे तर तो किती देणार आहे, 105 रुपये देणार आहे. ओके, आणि 105 पैकी जी बँक आहे तर त्या B ह्या व्यक्तीला त्याला पैसे किती द्यायचे, 102 रुपये. ओके, म्हणजे 105 मधून जर 102 गेले तर खाली किती राहिले मित्रांनो, 3. म्हणजे 3 रुपये जे आहेत तर ते बँकेने कमवले. म्हणजे तो एक प्रकारे हवेतल्या हवेत पैसा क्रिएट झालेला आहे. म्हणून अशा प्रकारे बँक ही पतनिर्मिती करत असते. तर हा जो कन्सेप्ट आहे तर यालाच आपण पतपैसा किंवा बँक मनी असं म्हणत असतो. तर डिटेलमध्ये बघूया तर बँक पैसा म्हणजे काय
तर पतपैसा म्हणजेच बँक पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवींच्या आधारे पतपैसा निर्माण करतात. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा त्याचे दुसऱ्याकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादींच्या साहाय्याने हस्तांतरित करता येते. या प्रकारचा जो चेक असेल, ड्राफ्ट असेल यांसारखे जे पैशाचे कार्य करतात परंतु पैसा नव्हे आणि इतर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा अस्तित्वात आला. म्हणजे बँक मनी किंवा पतपैसा हा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला कळालेला आहे. आता नेक्स्ट प्लास्टिक मनी. तर प्लास्टिक मनी यापूर्वीच बघितलं आपण की जे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आहे तर त्यांना आपण प्लास्टिक मनी असं म्हणतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मनी म्हणजे जे आजच्या जगामध्ये आपण जे भीम पे असेल, फोनपे असेल या प्रकारचे जे डिजिटल वॉलेट्स यूज करतो तर यांना आपण इलेक्ट्रॉनिक मनी असं म्हणतो. ई पैसा इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या साहाय्याने हस्तांतरित केले जाते. मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्टफोन, कार्ड, संगणक ज्याला आपण कम्प्युटर म्हणतो इत्यादींच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. ही एक लाईन लक्षात ठेवा मित्रांनो की इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. गव्हर्नमेंटचे नाही, RBIचे मध्यवर्ती बँकेचे, सरकारचं नाही, तर ते कशाचं पाठबळ असतं? मध्यवर्ती बँकेचे. आणि इलेक्ट्रॉनिक पैसा हा जागतिक व्यवहारांमध्ये गणला जातो. अंकात्मक आणि संगणकीय पाकिट ज्याला आपण डिजिटल वॉलेट म्हणतो हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवा की इलेक्ट्रॉनिक पैशाला सरकारचं नव्हे तर मध्यवर्ती बँकेचं पाठबळ असतं आणि याला डिजिटल वॉलेट जो आहे तर तो एक इलेक्ट्रॉनिक मनीच आहे. त्यानंतर आता दोन कन्सेप्ट आहेत इथे की विधिग्राह्य पैसा आणि अविधिग्राह्य पैसा. म्हणजे लीगल मनी आणि नॉन लीगल मनी म्हणजे काय? तर लीगल मनी म्हणजे काय? ज्या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्यामुळे कोणत्या व्यवहारात स्वीकारला जातो. आणि अशी लीगल मनी कोणता आहे तर भारतातील सर्व नाणी आणि चलनी नोटा ज्या असतील, ज्या आपल्या करन्सी असतील आणि कॉईन असतील तर ते सर्व लीगल मनी आहेत. आणि अविधिग्राह्य ज्याला नॉन लीगल असं म्हणतो तर हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. कोणतेही कायदेशीर पाठबळ नसल्याने हा पैसा नाकारता येतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असंही म्हणतात. जे आपण ड्राफ्ट बोलतो, चेक बोलतो तर त्यांना आपण अविधिग्राह्य पैसा असं म्हणतात. आणि हा पैसा नाकारता येतो. म्हणजे एखादा व्यक्ती सपोज तुम्हाला चेकमध्ये किंवा ड्राफ्टमध्ये जर काही अमाऊंट देत असेल तर तुम्ही त्याला रिजेक्ट करू शकता आणि तुम्ही त्याला सांगू शकता की मला कॉईनच्या स्वरूपामध्ये किंवा करन्सीच्या याच्यामध्ये अमाऊंट पाहिजे असेल तर त्या व्यक्तीला ते ॲक्सेप्ट करावंच लागेल. विधिग्राह्य पैसा. ओके. त्यानंतर पैशाचे सर्वसाधारण गुणधर्म आहेत की सार्वत्रिक स्वीकार्यता पाहिजे, ॲक्सेप्टेबल पाहिजे. त्यानंतर विभाज्यता हा पॉईंट लक्षात घ्यावा की छोट्या छोट्या व्यवहारांमध्ये पैशाचे मूल्य विभाजन करणे सोपे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तुम्ही 2000 रुपयाची नोट बनवताय, 500 रुपयाची नोट बनवताय, 10 रुपयाची सुद्धा नोट बनवताय. तर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल आणि त्याची किंमत जर 30 रुपये असेल तर तुम्ही फक्त जर मार्केटमध्ये जर 500 रुपयाची जर नोट आणली असेल तर ते एक्सचेंज करणं खूप अवघड होईल. तर त्यामुळे अशा ज्या गोष्टींची व्हॅल्यू कमी असते तर अशा गोष्टींसाठी आपल्याला ज्या काही करन्सी असतात तर त्या कमी मूल्यामध्ये आणाव्या लागतात. त्यानंतर ड्युरेबल ज्या आपल्या करन्सी आहेत, नोटा आहेत किंवा कॉईन आहेत ते दीर्घकाळ कसे टिकतील अशा प्रकारचे मटेरियल वापरले पाहिजे. त्याचबरोबर वहनीयता, एक्सचेंजेबल म्हणजे नोटा असतील तर त्या चांगल्या असतील तर आपण ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो. त्यांचं वेट कमी असेल तर जास्त काळ टिकणारे असतील तर एकजिन्सीपणा हा काय कन्सेप्ट आहे तर 100 रुपयाची जी नोट आहे तर ती म्हणजे प्रत्येक वेळेस एकच असायला पाहिजे, समानच असायला पाहिजे. नाहीतर सपोज 100 रुपयाची नोट बनवली आणि वेगवेगळे म्हणजे एकावरती सपोज असं समजा की गांधीजींचं चित्र आहे, एका नोटेवरती अजून कोणाचं तरी चित्र आहे, म्हणजे 100 रुपयाचीच नोट आहे तर ते लोकांना समजणार नाही नक्की ती 100 रुपयाची नोटच आहे का. तर आपण भारतामध्ये ज्या नोटा बघतोय तर जी 100 रुपयाची नोट असेल तर ती एकच प्रकारची दिसेल, 500 रुपयाची असेल तर ती एकच प्रकारची दिसेल. तर त्याला म्हणतात एकजिन्सीपणा. आणि स्थिरता हे लॉजिकल आहे की पैशाला हे स्थिर मौद्रिक व्हॅल्यू असते. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात आणि या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते. आता पैशाची कार्य दिलेली आहेत. यामध्ये लक्षात ठेवा ही सर्व पैशाची कार्य आहेत परंतु एक्झामच्या दृष्टीने फक्त तुम्हाला प्रायमरी कार्य विचारू शकतात, सेकंडरी कार्य कोणते, त्याचबरोबर कॉग्निजेबल
किंवा ज्याला अनुषंगिक कार्य असं म्हणतात, तर ते सुद्धा विचारू शकतात. तर प्रायमरी कार्य कोणती? तर मीडियम ऑफ एक्सचेंज आणि मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोब. ओके, तर प्रायमरी कार्य दोनच आहेत मित्रांनो, ते लक्षात ठेवा की विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन व हिशोबाचे परिणाम हे प्रायमरी पैशाचं कार्य. त्यानंतर दुय्यम कार्य जर बघितली तर विलंबित देणी देण्याचे जे डेफर्ड पेमेंट आहे, म्हणजे ज्याला आपण पूर्वी बघितलं होतं की कर्ज घेतलं आणि कर्जाची परतफेड करायची, तर त्याला विलंबित देयी असं म्हणतात. त्यानंतर मूल्य संचयन, त्याचबरोबर मूल्य हस्तांतरणाचं साधन जे आहे तर ते पैशाचं दुय्यम कार्य आहे. त्यानंतर अनुषंगिक कार्य कोणती आहे? तर जे आपलं राष्ट्रीय इन्कम आहे, नॅशनल इन्कम, तर त्याचं मापन ते पैशाच्या स्वरूपात करत असतो. पैशाचा आधार आपण बघितला की बँका ह्या कशा पैसे कमवत असतात किंवा क्रिएट करत असतात, क्रिएट करत असतात. संपत्तीचे रोखतेत रूपांतर, संपत्ती जेव्हा ट्रान्सफर करतात त्याचं एक पैशाचं कार्य आहे. त्याबरोबर स्थूल आर्थिक चलनांचे मापन यांसारखी कार्य पैसा करत असतो. फक्त यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे? प्रायमरी, सेकंडरी आणि अनुषंगिक कार्य कोणती आहेत तर ती लक्षात ठेवायची. विलंबित देणी देयाचं साधन यापूर्वीच बघितलं बघून घेऊ एकदा की वस्तू विनिमय व्यवस्थेमध्ये कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड होते. उदाहरणार्थ धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी म्हणजे डेफर्ड पेमेंट असं म्हणतात. पैसा हे देणी देण्याचं साधन आहे. पैशांमुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते आणि पैशांनी ही समस्या सोडवली जाते. त्याचबरोबर पैसा हा वर्तमान व भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे. तर हे जे सेंटेन्स आहे तर ते कोणत्या इकॉनॉमिस्टचं आहे? केन्स यांचं आहे. लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की लॉर्ड केन्स यांच्या मते पैसा हा वर्तमान आणि भविष्यकाळ यांच्यातील दुवा आहे. त्यानंतर संपत्तीचे रोखतेत रूपांतर, लिक्विडिटी म्हणजे काय? पैसा हा सर्वात मोठी तरलता आहे, तरल संपत्ती आहे. कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशाच्या स्वरूपात रूपांतरित करता येते. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकतो आणि त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकतो. तर अशा प्रकारे पैशाचं जे संपत्तीमध्ये रूपांतर होऊ शकतो, तर ही त्याची खूप महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर ब्लॅक मनी. आता ब्लॅक मनी हा काय कन्सेप्ट आहे? तर ब्लॅक मनी म्हणजे काय की उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीरही असू शकतो, त्याचबरोबर बेकायदेशीरही असू शकतो व कर चुकवेगिरी करून मिळवला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादींमध्ये वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण असणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण, ज्याला आपण डिमॉनिटायझेशन असं म्हणतो, हे एक साधन आहे आणि जागतिक स्तरावरती अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केलेला आहे. तर जेव्हा एखाद्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक मनी साठत असतो, तर त्यावेळेस डिमॉनिटायझेशन की जेव्हा आपण विमुद्रीकरण असं म्हणतो, तर हा त्यावरचे एक उपाय आहे. म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मोदी गव्हर्नमेंटने 2017मध्ये 2017 नाही आहे, आय थिंक 2015मध्ये जो निर्णय घेतला होता डिमॉनिटायझेशनचा, तर तो कशासाठी घेतला होता? जो ब्लॅक मनी आहे तर तो ब्लॅक मनी आपल्याला कर्ब करण्यासाठी किंवा त्याला आळा घालण्यासाठी आपण डिमॉनिटायझेशन केलं होतं. त्याचबरोबर एक शेवटची स्लाईड आहे की जे संख्याशास्त्र आहे, संख्याशास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे PC महालनोबिस, ज्याला प्रशांतचंद्र महालनोबिस असं म्हणतात. ते एक भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आपलं सेकंड इयर प्लॅन होतं त्यामध्ये औद्योगिकरणाची रचना तयार केली. यालाच महालनोबिस प्रारूप किंवा महालनोबिस मॉडेल असं म्हणतात. आणि PC महालनोबिस हे 2 सामग्री संचांची तुलनात्मक गणना करण्यासाठी मापन तयार केले. यालाच महालनोबिस अंतर्गणना असं म्हणतात. तसेच त्यांनी वेगवेगळ्या गटातील लोकांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी भाजक आलेखी विश्लेषण ही संख्याशास्त्रीय पद्धती तयार केली. आर्थिक नियोजन व संख्याशास्त्रीय विकास या 2 क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 29 जून
हा त्यांचा जन्मदिवस असतो आणि त्याला स्टॅटिस्टिकल डे म्हणून घोषित केला जातो आणि राष्ट्रीय पातळीवरती दरवर्षी हा दिवस स्टॅटिस्टिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। आणि हा कोणाच्या स्मरणार्थ केला जातो तर तो PC महालनोबिस। तो कधी केला जातो तर तो 29 जून। 21 जूनला योगा डे असतो मित्रांनो आणि 29 जूनला मात्र स्टॅटिस्टिकल डे असतो, लक्षात ठेवायचं आहे। सो फाइनली सब पढ़ेंगे, सब लड़ेंगे, सब जीतेंगे। थैंक यू एंड गॉड ब्लेस यू ऑल।